उपनगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला संवेदनशील गुन्ह्यातील आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी. नाशिक. वरिष्ठांनी आदेशित केलेल्या फरार आरोपितांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. दिनांक 2 मार्च 2025 रोजी उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 86/2025 भारतीय न्याय संहिता कलम 74 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा हा महिलांविषयी असल्याने गुन्ह्याची गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली व सदर गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी याच्याविषयी माहिती प्राप्त करून त्या आधारे त्याचे पूर्ण नाव व पत्ता निष्पन्न केले. परंतु सदरचा आरोपी हा गुन्हा केल्यापासून त्याचे अस्तित्व लपवून फिरत होता. त्याचा अहोरात्र मेहनत करून रामकुंड, भद्राकाली व इतर ठिकाणी शोध घेतला, परंतु तो मिळून येत नव्हता. त्याचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा द्वारका परिसरात वावरत आहे. त्यांनी सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना कळविली असता त्यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार आज दिनांक 3 मार्च 2025 रोजी सकाळी 10:30 सुमारास सापळा रचून सुनील बाळासाहेब देशमुख वय 36 वर्ष राहणार सारडा सर्कल, कोळीवाडा, भद्रकाली, नाशिक यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपी सुनील देशमुख यास पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी समाधान हिरे, प्रेमचंद गांगुर्डे, गुलाब सोनार, सुहास क्षीरसागर, प्रकाश महाजन यांनी केलेली आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.